नमस्कार. मी अरविंद आठले. सध्या पंचकन्यांवर आपला सिरीज चालू आहे. प्रातस्मरणीय अशा ह्या 5 कन्या यांचा परिचय आपल्या ज्या वक्त्या आहेत शुभदा काळे ह्या करून देत आहेत. आणि या कन्या म्हणजे कशा आदर्श आहेत. त्यातल्या अहिल्या आणि द्रौपदी या 2 कन्यांचं चरित्र आपण बघितलं. आता आज आपण सीता या विषयावर त्या बोलणार आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की सीतेसंबंधी जो काही प्रकाश त्यांना टाकता येईल तेवढा त्यांनी टाकावा आणि लोकांना उपकृत करावा. तर आपण सुरू करू शकता. धन्यवाद काका, तुम्हाला नमस्कार करते प्रथम. आणि आपण आपल्या आजच्या सत्राला सुरुवात करूया. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. खरं म्हणजे पंचकन्याच्यामुळे आपण हा देवीचा एक श्लोक त्याच्यामध्ये उदगृत आज केलेला आहे. कारण सीता ही साक्षात देवता आहे, मग ती कन्या कशी वगैरे असा आपण तो सगळा विचार करू. तत्पूर्वी फक्त मला एवढंच सांगायचं आहे की पहिला श्लोक सांगते मी. अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. तर सगळा या श्लोकाचा आपण पूर्वपरिचय करून दिलेला आहे. आता फक्त ह्या ज्या नायिका आहेत त्यातली तिसरी जी आहे ती सीता आहे. तर सीता ही रामायणकालीन आहे. रामायणकालीन असं की अर्थातच ती त्रेतायुगामध्ये तिचा उल्लेख सापडतो आपल्याला. आता रामायण खूप लिहिली गेली. अध्यात्म रामायण, वाल्मिकी रामायण, त्याच्यानंतर तुलसीदासाचं रामायण झालं, कोणी आनंद रामायण लिहिलं, अशी अनेक रामायण लिहिली गेली. तर प्रत्येक रामायणातलं जरी काही काही जरी थोडं थोडं आपण शोधलं, सगळी तर वाचणं शक्य नसतं अख्खीच्या अख्खी, पण तरी जो काही प्रयत्न आपण केलेला असतो त्याच्यातून हे जे काय बाहेर पडेल ते आपण पाहूया. तर राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे 4 पुत्र दशरथाला झालेले आहेत. आणि वसिष्ठ आणि विश्वामित्र हे त्यांचे ऋषी आहेत. आणि मग ते काही कारणाने राम लक्ष्मणांना घेऊन वगैरे जातात. मग आपण पहिला जो जे चरित्र पाहिलं आपण त्याच्यामध्ये तो अहल्येचा उद्धार असं सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण द्रौपदी पाहिली, ती महाभारतकालीन, आणि आता ही सीता ही त्रेतायुगातली रामायणकालीन आहे. तर त्याच्यापैकी ते रामायण कसं घडलं, काय झालं, ते रावणाने कुठे नेली तिला वगैरे, हे सगळं सगळं सगळ्यांना पाठ आहे. मुळामध्ये सीता काय तत्व आहे ते आपण पहिल्यांदा शोधून पाहूया. काय होतं की सर्व देवदेवता असतात. ते एकदा ब्रह्मदेवाला प्रश्न करतात की ही सीता आहे तरी कोण, आणि सीतेचं रूप काय आहे, आणि सीता ही सर्वमान्य जगन्मान्य का आहे. विषय लक्षात घ्या. ब्रह्मदेवाना देवदेवता विचारतायत. तेव्हा ब्रह्मदेव सांगतात की सीता ही साक्षात आदिमाया आदिशक्ती आहे. ती सर्व स्वरूप आहे. ती श्री लक्ष्मी आहे, म्हणजे श्री लक्ष्मी आहे ती. त्याचबरोबर ती भूदेवी आहे आणि त्याचबरोबर ती नीला देवी आहे. तर ती कोण आहे, तर ती श्री लक्ष्मी म्हणजे ती भूदेवी, ती श्री लक्ष्मी भूदेवी आहे. आणि तीच मुळामध्ये ही आहे नीला देवी आहे. म्हणजेच काय, तर ती माया स्वरूपिणी आहे, ब्रह्मस्वरूपिणी आहे, आदिशक्ती, आणि ती आदी माया आहे. तीच माया आहे, तीच ब्रह्म आहे, सर्व काही तीच आहे. आपण पहिल्या सत्रामध्ये जेव्हा मी सांगितलं होतं की देवी आदिशक्ती जी आहे ती परमात्म्यापासून भिन्न न होता अभिन्न राहून ती भिन्न होते, म्हणजेच ती सीता आहे. असं पहिल्यांदा आपण त्या 5 ह्याच्यामध्ये पाहिलं होतं. आणि म्हणून त्या सीतेचं वर्णन खूप सुंदर त्याने केलेलं आहे की ही सर्व संहार करते, उत्पत्ती करते, म्हणजे स्थापना करते आणि परत ती लय पावते. अशी ती ब्रह्माची शक्ती, आणि तीच सर्व वेदमयी आहे. यजुर्वेद, ऋग्वेद आणि सामवेद, अथर्ववेद या सर्वांची ती माता आहे ती मुख्य म्हणजे. आणि म्हणून तिला वेदाने सुद्धा तिचं पूजन केलेलं आहे. अशी ही सीता आणखीन काय आहे, तर ही जी सीता आहे ती पृथ्वी देवी आहे, पण ती भूदेवी आहे. आणि म्हणून ती सर्व प्राणी मात्रांचे, सर्व मनुष्य प्राण्यांचं, देवतांचं, सगळ्यांचं ती पोषण करते, भरण करते, आणि त्याचबरोबर ती संहार करते. अशा प्रकारे तिचं वर्णन केलेलं आहे. म्हणून ही जी सीता आहे ती म्हणजे देवमयी आहे, वेदमयी आहे, आणि ती मुख्य म्हणजे ती विश्वरूपा लक्ष्मी स्वतः प्रत्यक्ष आहे.
आता त्याची एक कथा अशी सांगितली जाते, की सत्ययुगामध्ये देवांचे जे गुरु होते बृहस्पती, त्यांना कुशध्वज नावाचा एक मुलगा होता आणि त्या कुशध्वजाने आपल्याला लक्ष्मी समान पुत्री व्हावी म्हणून त्याने प्रचंड साधना केलेली असते. ती तपस्याच्याच अनुरोधाने त्याला ती मुलगी होते आणि ही जी मुलगी आहे ती जन्मतः वेद म्हणायला लागते. कारण तिच्या ज्या वडिलांनी कुशध्वजांनी अखंड वेदाचं अध्ययन केलेलं असतं. वेदाध्ययन केल्यामुळे त्या मुलीच्या मुखामध्ये गर्भसंस्कार होतात आणि ती वेदवती म्हणजे तिचं नाव वेद होतं आणि कुठल्याही क्षणी ती जन्मला क्षणी सुतिकागृहातून बाहेर पडते आणि सर्वजण तिला सांगतात, की "अगं थांब, थांब, थांब." तर ती म्हणते, की "नाही, नाही." आणि मग हिचे जे वडील आहेत कुशध्वज, तर त्यांची इच्छा असते, की हिने लग्न करावं, तर हिचा पती विष्णू असावा. आणि बर. विष्णुपती असा म्हटल्यानंतर तिथे जो एक राक्षस असतो, शंभू नावाचा राक्षस. त्याला खूप राग येतो, की विष्णू कशाला पाहिजे, मी आहे असं करून. आणि म्हणून तो काय करतो, त्या कुशध्वजाला रात्री झोपेमध्ये मारून टाकतो. आणि हे त्या वेदवतीला कळतं आणि ती वेदवती उठते आणि गंधमादन पर्वतावरती साधनेला निघून जाते. तिचं एकच ध्येय असतं, की माझ्या वडिलांनी म्हणजे विष्णूसाठी माझी रचना केलेली आहे. म्हणजे विष्णू माझे पती व्हावेत, अशी त्यांची पहिल्यापासून इच्छा आहे आणि म्हणून मी विष्णूंना प्रसन्न करून घेईन. आणि म्हणून ही वेदवती उठते आणि गंधमादन पर्वतावरती साधना करते, 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 प्रचंड साधना करते. 6 महिने एका पायावर उभी राहते, वायुभक्षण करते, अन्न-पाणी काही घेत नाही. असं सगळं चाललेलं असतं. तेव्हा एक दिवशी रावण येतो आणि तो रावण तिला पाहतो. तो पुष्पक विमानातून फिरत असतो आणि तो तिला पाहतो आणि तो विचारतो, "तू कोण आहेस?" वगैरे असं. तर मग ती सांगते, की "मी अशी-अशी वेदवती आणि विष्णूशी माझं लग्न करायचं, असं माझ्या वडिलांची इच्छा होती आणि त्यामुळे मी विष्णूंना प्राप्त करण्यासाठी मी ते साधना करते." तर तो कुत्सित तिला हसतो आणि तो म्हणतो, की "हे लहान म्हातारपणाचे सगळे चाळे तू तरुण, सुंदर आणि छान आहेस, तर तू माझ्याबरोबर राहा." आणि ती म्हणते, की "नाही, ते शक्य नाही. तुला खूप राग येतो वगैरे." आणि म्हणून तो रावण आहे त्याला अगोदर भरपूर शाप अनेक जणांकडून मिळालेले देवदेवता, अप्सरा वगैरे सगळ्यांनी त्याला भरपूर शाप दिलेले. तशात कारण तो लंपट आहे रावण कायम. तर तो रावण काय करतो तिला स्पर्श करतो आणि तिचे पटकन केस धरतो. त्यावर ती अशी चवताळते आणि ती म्हणते, "तू माझ्या केसाला स्पर्श केला." करून ती हाताने स्वतःचे केस घेते आणि पटापट म्हणजे कापून टाकते सगळे. आणि मग ती म्हणते, की "तू मला आता नुसता तो तिला हात लावतो. पण ती इतकी चिडते आणि ती त्याला स्तंभित करते. म्हणजे आपण ज्याला स्टॅच्यू असं म्हणतो ना, हलायचं नाही तू आता अजिबात. म्हणून ती त्याला स्तंभित करते. तर रावणाला कळतं हिची काय म्हणजे काय ताकद आणि हिचं सामर्थ्य काय आहे. तर तो तिची गयावया वगैरे खूप करतो आणि तिला सांगतो, की माझ्या हातून चूक झाली आहे वगैरे असं. तर तेव्हा ती सांगते, की मी स्त्री असल्यामुळे मी तुला शारीरिकदृष्ट्या पाहशील तर मी तुला मारू शकणार नाही आणि माझी तपस्या चालू आहे त्यामुळे मी तुला आता कुठलाही शाप देऊ शकत नाही. पण मी लगेच ती तिथलं जल घेते, अभिमंत्रित करते आणि ती फेकते आणि त्यावर अग्नी प्रज्वलित करते ती आणि अग्नी प्रज्वलित केल्याबरोबर ती सांगते, की मी आता ह्याच्यातच म्हणजे योगाग्नी साधनेने तिचा देह जाळून टाकते. आणि ती जाताना सांगते, की मी पुन्हा जन्माला येईल आणि मी एकतर अयोनित जन्माला येईल किंवा कुठल्यातरी धर्मात्म्याच्या कडे मी जन्माला येईन, पण मी तुला संपेन एवढं नक्कीच. आणि म्हणून मग ती पुढचा जन्म तिचा आहे ती एका म्हणजे कमल रूपामध्ये ती जन्म घेते. म्हणजे थोडक्यात म्हणजे लक्ष्मी असते थोडक्यात. ती तिथे जन्म घेते आणि लक्ष्मी रूपात कमळ रूपात जन्म घेतल्यानंतर परत रावण तिच्याकडे येतो आणि रावण तिला परत तसंच तिची निर्भत्सना करतो वगैरे. आणि तो काय करतो ते कमल उचलतो म्हणजे ते आणि ते आपल्या घरी घेऊन येतो. आणि तो तिथे मंत्र्यांना वगैरे दाखवतो म्हणे, "बघ ही किती छान आहे." कमळ असते शेवटी. अतिशय सुंदर वगैरे असं. तर ते मंत्रीगण असतात ते थोडंफार भविष्यवेत्ते असतात, ते जाणणारे असतात. तर तेव्हा ते रावणाला सांगतात, की म्हणजे हे कमळ म्हणजे ही मुलगी जर का तू घरात ठेवलीस, तर तुझा सर्वनाश ओढवला एवढं नक्की समजून जा तू. मग तेव्हा त्याला इतके शाप मिळालेले आहेत, की त्याला कोणीतरी शाप दिला आहे त्याच्या लक्षात येतं आणि म्हणून तो काय करतो, ती कमळाची ती पेटी म्हणा किंवा काय असेल, तिथे घेतो आणि तो समुद्रात फेकून देतो. समुद्रात फेकून दिल्यानंतर काय होतं, की ते म्हणजे समुद्रातून म्हणजे अ, प्रवाहित होत ते जनकाच्या भूमीपर्यंत ते येतं म्हणजे ते. आणि जनक राजा आपली यज्ञ करण्यासाठी भूमी शोधतच असतो. तर ती भूमी शोधत असताना तो नांगर लागल्यानंतर ती प्रत्यक्ष त्या नांगराच्या डोक्यावरती ती भूमी कन्या म्हणजे ही येते तिथे. कारण आधीच आपण म्हटलंय, की ती लक्ष्मी आहे, ती भूमी आहे आणि ती नीला पण आहे.
म्हणून ती तिथे येते, कारण तिला प्रकट व्हायचंय ना आता परत. आणि म्हणून ती आता जनकाच्या राज्यामध्ये सीतेच्या रूपामध्ये येते. आता सीतेचं वर्णन सुद्धा त्यांनी कसं केलेलं आहे, तर सीतेचा अर्थ काय, सीतेची उत्पत्ती काय आहे, तर सीता म्हणजे म्हणजे शाश्वत, सनातन, सत्य, जे म्हणजे आणि ई म्हणजे काय, तर भ्रम आणि माया, ब्रह्म आणि माया, भ्रम माया हे सगळं जे काय आहे ते. आणि ता म्हणजे ही ब्रह्माची जी सरस्वती आहे, वाणी आहे, ती म्हणजे सीता. अशा प्रकारे इतकं सुरेख त्यांनी त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे सगळं. आणि मग ती सीता, म्हणजे सीतेचं नाव जानकी आहे, त्याच्यानंतर ती वैदेही आहे, ती भूमिकन्या आहे. अशा प्रकारे तिची अनेक नावं त्याच्यामध्ये तिथे दिलेली आहेत. मग त्याच्यानंतर तो राम येतो, मग तिच्याशी लग्न होतं, स्वयंवर वगैरे होतं, सगळं होतं. मग ते त्यांना वनवासात जायला सांगतो, ते कैकेयीचे वर वगैरे ते सगळं आपण त्याच्यात नाही नकोय जायला असं. आणि मग नंतर गंमत अशी होते, की सीतेला, कारण ती भूमिकन्याच आहे, ती पृथ्वीची आणि तिचं रामाचं, राम म्हणजे बघा, जो पहिल्यांदा वर मागून घेतलेला आहे कुशध्वजाने सत्ययुगामध्ये, तो पूर्ण होण्यासाठी सीतेला 8वा अवतार, राम हा 8वा अवतार, राम हा 7वा अवतार आहे कृष्ण पटकन. तो 7वा अवतार म्हणजे राम आहे. तर 7व्या अवतारापर्यंत सीतेला वाट पाहायला लागते, कारण ती लक्ष्मी आहे. जिथे विष्णू तिथे लक्ष्मी, म्हणून ती प्रत्येक वेळी म्हणते, जिथे राम तिथे सीता, जिथे राम तिथे सीता. आणि म्हणून काय होतं, की ती रामाकडे ती सीता म्हणून जन्माला, म्हणजे रामाचं आणि सीतेचं आता परत लग्न होतं, त्यांना वनवास होतं, सगळं काही होतं. आणि प्रत्यक्षात ती ठरवल्याप्रमाणे त्या रावणाचा वध करते. पण तिने सांगितल्याप्रमाणे ती स्वतः वध करत नाही, तर ती रामाकरवीच करते. म्हणजे विष्णूकरवी ती त्याचा वध करते. आणि मग ती खऱ्या अर्थाने पतित, म्हणजे त्याला असं वाटत असतं, की आपण हिला भ्रष्ट केली, हे केलं वगैरे. पण ती त्याला भ्रष्ट करते, ती त्याला संपवते. आणि म्हणून सीतेचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. तीच प्रणव रूपिणी आहे, म्हणजे ओंकार पण तीच आहे. क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती आणि इच्छाशक्ती सर्व काही तीच आहे. कारण ती तिथपासून चाललेली आहे. ती विष्णूची जेवढी जेवढी रूपं, तेवढ्या रूपामध्ये ती तिथे अवतरित होत असते प्रत्येक वेळेला. आणि म्हणून ही सीता, म्हणजे वाल्मिकी रामायणामध्ये सीता, किंवा आपल्या सीता उपनिषद म्हणून एक आहे. त्या उपनिषदामध्ये पण सीतेचा असाच उल्लेख केलेला आहे, की ती कोण आहे, ती आदी माया स्वरूपिणी आहे ती. तर ती आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक सर्व प्रकारचं, म्हणजे ती अगदी सूर्यचंद्राचं सुद्धा तेज तीच आहे. आणि सर्व भूमंडळामध्ये, आकाशामध्ये सगळीकडे तिचाच वावर आहे. आणि म्हणून ती जेव्हा ठरवते, तेव्हा ती निर्माण होते. आणि जेव्हा ती लय करायचा ठरवते, तेव्हा ती भगवंत म्हणजे परमात्म्याच्या उजव्या अंगामध्ये लक्ष्मी रूपामध्ये ती विराजित होते. अशा प्रकारे सीतेचं वर्णन खूप सुंदर केलेलं आहे. आणि मग तो रावणाचा वध वगैरे सगळा तो, खरं म्हणजे हा सगळा मोठा कार्यक्रम गीत रामायण सगळ्यातून आपण बऱ्याच ऐकलंय. आणि म्हणून मी टोटली तो अव्हॉइड केलाय आता मुख्य म्हणजे. आणि फक्त सीता स्वरूप काय आहे, सीता कन्या काय आहे, हे कळण्यासाठी म्हणून फक्त मी हे आता सगळं सांगितलं त्याच्यामध्ये. आणि मग नंतर सीताचं म्हणजे खूप तिलाही त्रास होतो, म्हणजे पण सीताचं मूळ तत्व हेच आहे, की तिला वनात राहायला आवडतं, कारण ती वनदेवी आहे, ती भूकन्या आहे. आणि म्हणून प्रत्येक वेळेला कधी तिला वनवासात रामावर जायला लागतं, कधी अग्निपरीक्षा द्यायला लागते, किंवा अग्निपरीक्षेतून ती तावून सुलाखून निघते, मग ती राज्याभिषेक होतो, मग ती अनेको वर्ष ते राज्य करतात आणि नंतर आपापल्या जागी जातात. तर अजून एक कथा इथे अशी सांगितली जाते, की ही जी वेदवती आहे, असे सांगून टाकते, तर ती जी वेदवती आहे, ती नंतर पुढे सीता होते. आणि म्हणजे सत्ययुगातली वेदवती त्रेतायुगामध्ये सीता होते. आणि अग्नी असतो, कारण हे सगळं 4 अंकी नाटक आहे नियतीने बनवलेलं. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. तर हे 4 अंकीचे नाटक आहे. त्याच्यामध्ये आता दुसऱ्या अंकामध्ये सीतेला आता हा रोल दिलेला आहे, की तिने हे काम करायचं. आणि म्हणून ती अ, अग्नी तिथे येतो. अग्नी ब्राह्मणाच्या रूपामध्ये रामाकडे येतो. कारण जेव्हा आता ते लंका दहन करायचंय, म्हणून पूल बांधायचंय, वानरांना ते सगळं सगळं त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून तो अग्नी त्याला सांगतो रामाला, की तुला माहिती आहे ना, की आता तुम्ही म्हणजे वनामध्ये जाणार आहात आणि सीताहरण होणार आहे रावणाकडून. तर म्हणून तू एक काम कर, की ही जी तुझी मूळ सीता म्हणजे आदिशक्ती आहे, ती तू अग्नीमध्ये म्हणजे माझ्याकडे प्रविष्ट करून जाईल. आणि ही जी मी तंतोतंत डुप्लिकेट, म्हणजे ज्याला माया सीता आपण म्हणतो, तर ती माया सीता मी तुला देतो. आणि तू तिला घेऊन वनवासामध्ये जा. म्हणजे काही झालं तरी रावण तिला स्पर्श करणार नाही, त्या आदिशक्तीला. काय तयारी म्हणजे किती नाट्य मोठं आहे त्याच्यामागे. आणि म्हणून तो काय करतो, हे फक्त रामाला माहिती असतं. बाजूला
लक्ष्मण असतो त्यालाही कळू देत नाही राम, आणि मग तो त्या छायासीतेबरोबर वगैरे जातो, आणि मग ते सगळे ते सगळी दिव्य पार पडणं अमकं तमकं सगळं होतं. आणि मग परत सगळ्यांचा भ्रम म्हणजे असतो, ही रावणाकडे राहिली, काय झालं अमकं तमकं. आणि म्हणून तो म्हणतो की अग्निदिव्य कर वगैरे, म्हणून ती छायासीता आहे ती अग्निदिव्यामध्ये जाते, आणि ही म्हणजे ही होते, अदृश्य होते, आणि मूळ सीता तो घेऊन परत येतो. तर अशा प्रकारे एक वर्णन तिथे केलेलं आहे. मग तेव्हा ही जी छायासीता आहे तर ती विचारते की अ, ठीक आहे, म्हणजे राम तुला मिळाला, विष्णू तुला मिळाला, पण माझं काय? तर तेव्हा ते तिथेच सांगतात, राम आणि नारद येत होते, विश्वामित्र ऋषी. ते तिला सांगतात, तू असं कर की तू अजूनही तपच करत राहा, आणि तप करून तू तुझ्या म्हणजे तू पती मागून घे. आणि म्हणून काय होतं, ही तप करते ती सी द्रौपदी आहे. आणि म्हणून ती 5 पतींची जी पत्नी होते, तर ती छाया जी सीता आहे, ती या 5 पत्नींची पत्नी होती. म्हणजे ती आपण जे याज्ञसेनी, द्रौपदीचे सगळं आख्यान ऐकलं, तर ती आहे म्हणजे. आणि म्हणून द्रौपदी परत स्वर्गारोहणामध्ये म्हणजे ती जाते धर्मराजाबरोबर, आणि मग परत कालांतराने ती पद्मावती म्हणून पुढे प्रकट होते. अशा प्रकारे या सीतेचं वर्णन म्हणजे आपण त्या म्हणजे आदिमायेचं, आदिशक्तीचं काय वर्णन करू शकणार? तर जेवढं-जेवढं म्हणून आपल्याला ऐकता येईल, समजेल, सांगता येईल किंवा लोकांपर्यंत पोहोचवता येईल, असा हा प्रयत्न मी केलेला आहे. आणि मला वाटतं हे सीतारूप, लक्ष्मी रूप, आणि इतकं काय अफाट, आणि मला तसा आनंद वाटतो, की काका तुम्ही मला हा विषय दिल्यामुळे मला तिथपर्यंत पोहोचता आलं. थोडा अभ्यास करता आला, थोडं सांगता आलं, आणि मी खूप आज धन्य झाले, की मला हे सीता स्वरूप तुमच्यापुढे उघड करता आलं. म्हणून हरिओम तत्सत, हरिओम हरिओम. हरिओम हरिओम. श्री छान कृष्ण छान छान छान. सीता रामचंद्र की जय. जय जय हनुमान की जय. हरिओम.